कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात दिलेली आहे। त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत नवनीत राणा आहेत। आपण त्यांच्याकडनं त्यांच्या सोबतली जो आता वाद निर्माण झालाय त्या संदर्भात वक्तव्य करूया। काय प्रतिक्रिया आहे? आपल्यावरती गुन्हा देखील दाखल झाला हैदराबादेत। असे गुन्ह्याला काही नवनीत राणा मोजत नाही। मला एक गोष्टी समजते, ज्या देशामध्ये आम्ही 125 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्याचे लोक आहे आणि तिथे 15-20 कोटीचे लोक जे आहे ते खुलेआम तुम्हाला धमकी देतात की 15 मिनिट तुम्ही पोलीस हटवा आणि आम्ही मग 15 मिनिटात पाहू कोणामध्ये दम आहे। खुलेआम धमकी देणारे लोकांना उत्तर तर द्यावंच लागेल ना, आणि ते उत्तर मी दिलेलं आहे। त्यांनी 15 मिनिटं मागितलं होतं, मी 15 सेकंड मागितले आहे। 125 कोटी आबादीमध्ये जर आम्ही घाबरून बांगड्या थोडी घातल्या आहे। अरे आम्ही आमचे संस्कार, आमची संस्कृती आमच्या पाठीशी आहे, आम्ही ते धरूनच काम करतो। पण हे लोकांनी जर खुलेआम मंचावर येऊन, आता ते मोठे म्हणतात आहे, छोटे मोठे ते म्हणतात आहे की मैंने दबा के रखा है, मैंने संभाल के रखा है, ते एवढा मोठा दम देऊ शकते की संभाल के रखा है। मग आम्ही काय करताय या हिंदुस्थानमध्ये? जर पाकिस्तान प्रेमी लोक जर आम्हाला म्हणत असन की मैंने संभाल के रखा है, नहीं तो अभी तक तो अंगार कर देता था, तर आम्ही काही बांगड्या घालून नाही बसलेले आहे। यावर पण ओवेसींच्या वक्तव्यावर पण गुन्हा दाखल व्हावा 100% व्हावे। कारण जर माझेवर गुन्हा दाखल होऊ शकते तर त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि मी काही गुन्ह्याला घाबरणारी महिला नाही आहे। पण असं आहे की अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये तुमचं वक्तव्य दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे असं वाटत नाही? अरे बाबा दादा, ज्या हिंदुस्थानमध्ये आम्ही राहत आहे त्या हिंदुस्थानमध्ये लोक आम्हाला खुली धमकी देऊन राहिले। आणि जर हैदराबादची तुम्ही परिस्थिती पाहिली तिथे जाऊन, ते कशा पद्धतीने तिथे हिंदू लोकांना दाबून ठेवलेलं आहे, तर याच्यासाठी बोलावंच लागेल। आम्ही शांत बसून समाजाला लीड करणारे लोक आहे, लीडर म्हणून, पॉलिटिकल म्हणून आम्ही लीड करताय, आणि कोणी आम्हाला खुलेआम जर धमक्या देत असन त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहे बा। ओवेसी पण म्हटलेत की माझा भाऊ खूप तोफ आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।